आली बाई आली, आमची नवरीन पण आली कथेले. नवरदेवाला घेऊन आपल्या घरी आली. कथेचा कार्यक्रम होता आणि आमच्या इकडलं हे रिच्युअल की नवरीन तिकडून आल्यानंतर पण नवरींचा पुन्हा एकदा नवरदेवासोबत नायनोरा होते आणि त्याच्यासाठीच हे केलेली आमची जुनी पारंपरिक पद्धत. त्याच्यामध्ये असे 5 छोटे छोटे गडवे, त्याला धागा बांधून असा एक चौकोन बनवले जाते. त्याच्यामध्ये तांदूळ नवरीन टाकते आणि समोर नवरदेव पाणी टाकत जाते. त्याच्या मागं नवरीन जाते आणि त्यानंतर मग नवरींच्या आईवडिलाला आणि नवरदेवाला आंघोळ घातल्या जाते. शॅम्पू लावल्या जाते, सगळंच लावलं लागते, साबण वगैरे सगळं. हे सांगण्याचं तात्पर्य हे कारण की शेवटी नवरदेवाला खूप जाम स्ट्रॉंग कलरनी रंगवल्या पण जाते. कारण की आमच्या इकडे आंघोळ तर आंघोळ आणि त्यातल्या त्यात होळी वेगळीच खेळल्या जाते नवरदेवासोबत. नवरदेवासोबत घरच्या लोकांची लय मज्जा होते बरं का. म्हणजे आम्ही पण त्याच्यासोबत कलर खेळू लागतो, कलर लावू लागतो, धमाल मस्ती आणि सोडूनच द्या. मस्त नवरींच्या आईचे केस त्यांची मुलगी धुत होती आणि मी पण पाणी टाकायला काही कमी करत नव्हती. घ्या बढिया आंघोळ करून घ्या, गरमीमध्ये ठंडक का एहसास हो, डर में कुल की कोई जरवत नाही. मस्त थंड पाणी टाकायचं आणि मोकळं व्हायचं. तिकडून आमची आशुताई होती. माझ्या भाषेनं आम्हाला वरच्यावर कट केलं तर आमच्या फक्त बॉड्या दिसत आहेत, धड काही दिसून राहिलं नाही. सुमेध आला तिकडून आणि सुमेध म्हणते आजी मी तुला साबण लावतो. अरे आता डोक्याला शॅम्पू लावला तू साबण लावून राहा, किती आता विचित्र आहे रे तू. मी सांगतो ना, यूट्यूबच्या गाईडलाईन खूप कडक आहे बाकीच्या चॅनल्सपेक्षा. यायच्या इकडं का होते ना माहिती आहे का, इकडं जर का बॅकग्राऊंडमध्ये एवढे जबरदस्त गाणे सुरू होते ते लावले ना तर कॉपीराईट स्ट्राईक मारायला 1 मिनिटं यूट्यूब लावत नाही. त्याच्यानंतर मग सुमीचे अंगावर नीताताईने एक डब्बावर पाणी टाकला. मग आमच्या मॅडमचे केस धुण्यात आले. छान सुंदर केस आहे असे बडे. तिचा फेवरेटचा शॅम्पू लावला. नवरदेवाला पण बडे आंघोळ घालून दिली. पाणी टाकलं दोघांकडे. नंतर मग कोणीतरी लपून छुपून काहीतरी कलर येऊन एवढा चढवला त्यांच्या अंगावर. आज थोडा वेळा तुम्हाला दिसेनच. आमची नीताताई अंग धुवून देण्यामध्ये तर लयच एक्सपर्ट आहे. आता का माहिती आहे ना किती जणांचे नायनोरे केले असं, याची तर विक्रीच बनली की काय याच्यामध्ये. त्याच्यानंतर आमची आशुताई भकाभक पाणी टाकत होती. नंतर मग नवरींच्या मैत्रिणी आल्या आणि नवरदेवाला चांगल्या पद्धतीने रंगवलं. हे म्हणते ना नजर हटी दुर्घटना घटी, तशासारखंच काम झालं. माझी नजरच थोडीशी पलटली. पाहतो तर नवरदेव कुठं तर निळे होऊन होते. आता तर आश्चर्यच वाटलं. नवरींची मैत्रीण म्हणते हातावर पाणी टाका, हात धुवून द्या. पण ते का निघणार होते, तिच्या हाताला चांगलाच कलर चिकटला होता. बडा स्ट्रॉंग कलर आणला. मी सांगतो 2 दिवस तर गायब होईना. नंतर मग त्यांनाच थोडंसं वेगळं वाटलं आणि त्यांनी मग हे शॅम्पू लावा ते शॅम्पू लावा. ते शेवटी रिनची साबण आणि शॅम्पू लावला केसाचा क्लिनिक प्लस, तरी तो कलर काही निघेना. म्हणजे 2 दिवस तर वाट पाहाच लागेल नवरदेवाला. मग आमच्या नीताताईने अभिजितला पकडला आणि गुलाबी रंगानं त्याची पण रंगोटी केली. कारण की त्यांना त्याला रंगवलं होतं, आता ते आता बदला घेणारच आहे. पण त्याच्या पहिले त्याला कलर का माहीत नवरीला लावायचा होता का, ते म्हणे मी तुला लावत नाही. पण त्या चक्करमध्ये त्यानं ते लय घुसाळला का. सुमेधनं तर काही हदच पार केली होती. पाणी टाकू की कलर टाकू याच्यामध्ये बिचारा कन्फ्युजन होतात, कन्फ्यूज होऊन राहिला होता. त्यानं का केलं, त्याचे सगुडे ते घेतले आणि त्यांनाच पाणी टाकणं सुरू केलं. मग एकमेकाच्या अंगावर पाणी टाकायच्या चक्करमध्ये कॅमेरामॅनच हलवून गेला, तर त्यानं व्हिडिओ हलवून टाकला. काय करावं या कॅमेरामॅनचं. सस्त्यामध्ये बजेट कमी होता म्हणून बजेट फ्रेंडलीवाला कॅमेरामॅन पकडला. नंतर मग थोडासा फोकस मारला नवरदेव. म्हटलं बाबू फोटो जर का चांगला निघाला तर तेरा पेमेंट काटेंगी मैं. मग त्याच्यानंतर नवरदेवाची आंघोळ झाली, नवरींची आंघोळ झाली. नंतर ते उभं राहण्यावाला कॉन्सेप्ट जरा थोडा वेगळाच होता. माझी हाईट काही पुरत नव्हती, तर तुम्हाला माहितीच पडन कमी कोण्या पद्धतीनं त्यांच्या डोक्यावर पाणी टाकलं. सुमेधनं साबण लावली होती आणि पुन्हा त्यानं त्याच्या आत्याला लावून साबण लावली आणि दुसऱ्या आत्याला, म्हणजे त्याचं म्हणणं होतं की मैं सबको साबण लगाऊंगा आज की तारीख में साबण शॅम्पू सबको लगाऊंगा. आजी यायची आंघोळ करून द्यायची आणि मिस करून देतो असं काहीतरी फॅक्टर होता सुमेधचा. आणि तोच त्याच्या डोक्यामध्ये चालू होता आणि चालू नाही राहिला होता. का करणार आहे, इंटरनॅशनल आहे बा आपलं पोरगा, आपल्या पोरासारखा पोरगाच नाही आहे. त्याच्यानंतर मग आंघोळ करण्यासाठी मग ते टेबल खुर्चीवर उभं व्हायला लागले. आपली हाईटच नाही पुरत, एवढं लंबा हाईच नाही म्हणून. मग मी जळली. मग पटकन मी डोळे काढले आपल्या कॅमेरा. ओय ऊपर से भी निकाल, ऐसे मैं आनी चाहिए, जर क्या आई नहीं तो मैं तेरे को देख लेंगी फिर. कॅमेरामॅन म्हणला अरे यार माझी हाईटही नाही तेवढी, तेवढ्या धमक्या भेटून राहिल्या मला. नंतर मग जावयाची आणि साड्यांची मस्ती सुरू होती. इकडं सगळेजण एन्जॉय करून राहिले होते नवरदेवासोबत. मग कुठं तर नवरींच्या अंगावर कलर लावण्यात आला बहुतेक नवरीन पण गुलाबी आणि निळी झालीच होती लास्टपर्यंत. आता गुलाबी झाली आहे, मग निळी होते. भरपूरचे काहीतरी व्हिडिओ सुटल्या पण गेले, पण जे पण आले व्हिडिओ ते एकदम जबरा होते. पुन्हा मी सांगू इच्छिते की याच्यामध्ये एवढे चांगले धडाकेबाज गाणे होते, त्यांनी पुन्हा एन्जॉयमेंट आलं असतं. पण व्हिडिओ आहे लंबा, त्यासोबत यूट्यूबच्या गाईडलाईन आणि पॉलिसी आहे खतरनाक. म्हणून
नंतर माझ्या देराने माझ्या सांगावं बकेट ओतली आणि आता मग मला पण घ्यायचे होते बदले, हम भी लेंगे. मी म्हटलं थांबा थांबा थांबा, नाव घेते नवरी, नाव घेते नवरी. काय घेतलं देव जाणे बाबा नाव, तुम्हाला ऐकायला का सांगा. मला तर काही ढंगाचं ऐकायला नाही आलं, तर म्हणून मी तिला म्हणलं बाई मला काहीच ऐकायला नाही आलं, तुला का म्हणलं तर. आणि ते DJ पण लागत होता म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे आता. नंतर मग नवरींच्या बहिणीला तिच्या आते बहिणीनं पकडला, पाणी टाकलं आणि तिचा चेहरा जो केला आहे ना प्युअर ब्लॅक कलर, ते तिले आरशात पाहून 3 वेळा विचारली, ये मैं हूँ क्या, ये मैं हूँ क्या, नहीं हूँ. म्हणजे त्याच विचार पुरा डांबर एकदम निळा कलर, जो काळा दिसत होता निळ्याच्या ऐवजी. एवढी मज्जा मस्ती केली आम्ही काय सांगू. मी तर जिंदगीत पहिली वेळाच केली बा. मी तर पहिले होळीचे कलरही नव्हती खेळायची. आता इथं आल्यानंतर भरपूर मजा मस्ती करायला लागली असं वाटते. आपल्या आईवडिलाच्या घरी तिथं काही असं होतं नाही, एवढं जवळीक कधी होतं नाही, एवढ्या लवकर कोणी आम्ही गुलमिक्स होतही नव्हतं. त्यासोबतच विदर्भामध्ये आमच्या वर्धा जिल्ह्यात ही काही प्रथा आहे नाही, तर हे जरा बढियाच होतं. हळद वळद खेळते असं म्हणते, पण आमच्या जेवढ्या नातेवाईकाचे याच्यात लग्न झाले एवढा वेळ आम्ही कधी कुठं थांबलोच नाही, तर आम्हाला माहितीच नाही एन्जॉयमेंट का असते. पण इथं मी फुल एन्जॉयमेंट करून घेतली. गावात जा हे करा ते करा. आमची सासूबाई पटकन हात लंबा करून म्हणते तू पाणी टाकत आहे, तो या भाऊ आहे. मी म्हटलं भाऊ पण मला काही रोज भेटत नाही, तर मी आजच एन्जॉयमेंट करून घेतो. तर मीनं बढिया मजा मस्ती केली आणि त्यासोबतच मस्त सगळ्यांच्या अंगावर पाणी टाकलं. सब गेले ते थंडे ते. तिकडून आमचे साहेब आले, ते पण निडे होऊन होते. त्याच्या बहिणीने त्याला रंगवलं होतं. आता त्याला बदला घ्यायचा होता, हे पण प्लॅन केला. त्यानं पण कसकन पकडलं बहिणीने आणि तोंडाला पुन्हा काळा कलर लावून दिला. म्हणजे निडे ते झालं. तर मला म्हणे पाणी टाकीच्या अंगावर, हिनं मला पूर्ण रंगवलं. तर मग घ्या पाणी. मी टेन्शन काही घेतलं नाही. नीता ताईला असं पाण्यानं भिजवलं का सांगू. सगळे आम्ही निडे काढे झाले होते. सगळ्यात मोठा गेम मायासोबत झाला का मलाच नाही समजलं का मला कोण कसं पकडून रंग लावला. हे जे दिसते ना निड्या तोंडाची, हिनं पक्का प्लॅन केला की नाही आता वहिनीले पण रंगवायचं ना आपल्यासारखं. स्वतः भूत झाली आहे तर मला कसं भूत नव्हती करणार. ते लास्ट ते तुम्हाला का सांगू, लास्ट तुम्ही पाहून जाणार. तुम्ही असे हसान का विचित्र बाई होणार. हे सगळ्याच्या अंगावर पांगडी टाकता हे आमचं पोरगं नको हे पाय हे भाविकच्या मागं लागलं. आता काय हाती नाही लागत का. आता भाविकनं पकडला डब्बा, एकमेकाच्या अंगावर पाणी टाकलं. मग मी म्हटलं चला मीच टाकून देतो तुमच्या दोघांच्या अंगावर पाणी. मग मी घेतली बकेट आणि मी टाकलं पाणी. मग इकडून धावाधावी सुरू होती. तिकडून मग नवरींचे जिजाजी आणि नवरींच्या जिजाजीनं म्हणलं का हां तेरे से आजी बदला लेना आहे. मग त्याने तिच्या अंगावर पाणी टाकलं. मैत्रीण आली तिकडून धावत खटाखटा आली, पकडलं बाई नवरींले आणि पकडलं जे दबोचलं ना शेरणीने दबा दुसरी शेरणी को. आणि नंतर मग कलर लावत आहे का करताय त्याचं काही नाही माहीत. त्याच्यानंतर मग डबा घेऊन या माझ्या भाचा म्हणते आज मामी तुम्हालाच फॉलो करतो म्हणते. इथं दोघा जणांनी नवरींले पकडलं होतं कलर लावासाठी. आणि पार ह्याच दिवशीची मजा आहे. आत्ताच मजा करून घ्यायची, नंतर काही हे हाती लागणार नाही. हे गेली आपल्या गावले. मी तर काही नाही, आपल्या शरीराच्या भारी बकेट उचलून एकमेकाच्या सगळ्याच्या अंगावर निळ्या बकेटीनं पाणी टाकून राहिली थी. सब गिले. मैं हंस रही पागलों की तरह, मेरे को भी कंटेंट चाहिए था, ये मिल गया मेरे को कंटेंट. आता तर काही बा मज्जा व्ह्यू लगेच येणार छटाकभर. पण मेहनत केली एवढी. कॅमेरामॅन पकडून ठेवला होता बिचारा. मग आमची ननदबाई गेली आमच्या भावाला कलर लावले. आमचे भाऊ मोठे तेच त्यानं हातच पकडून घेतले, हालतच पलटून टाकले. तेवढ्यातच आमच्या ननदबाईची पूर्ण हवा ढिली झाली. मग माझ्या सख्या नंदीला लावला दुसऱ्या नंदीनं कलर, हे झाली गुलाबी. पोरगा असं बोंबले ढासाडाचं माझ्या मम्मीसोबत का कांड होऊन राहिलं, त्याला काही समजून नाही राहिलं. कलर का बला असते हे त्या बारकेला काही समजत नाही, कारण ते आहे 1.5 वर्षाचं. त्याच्यानंतर त्यानं द्यायला धमकी दिली, थांब होतो मी तुला लावतो. पण ते काय लावणार, त्याच्या ते ऑलरेडीच बेताल बसून आहे. त्याच्यानंतर मग ह्या नवरींच्या ज्या मैत्रिणी आहे त्याची काहीतरी हे सुरू होती. सगळ्याला वॉर्निंग केलं होतं आमच्या चेहऱ्याला कलर नाही लावतो, फक्त आम्ही सगळ्याला कलर लाव. अशा धमक्या कोण देते रे बा. पण यायच्या धमक्याला आमचे देरे भेले होते, कोणीच त्याला हात नाही लावला. हे त्याची माणुसकी आहे बरं का. त्याच्यानंतर मग सगळेजण रंगल्यानंतर तोंड धुतल्यावर असे काळे पिवळे पडलं होतं. साहेबाचे दात निळेच होते, माझे दात निळेच होते. मग महाराज आले. महाराजाची पोती ती एकही कोणाला समजली नाही. महाराज तोंडाचा घोंग करत. नवरदेवाले सुद्धा नवरदेवाले तर नाही आले, पण नवरीने मोठ्या कडाकडा जांभळ्या येऊन राहिले होते. पण कशी माचीस लावून दिवा लावायचा प्रयत्न केला. का सांगू तुम्हाला, 4-5 वेळा तर दिवाच विचला. हे शेवटीला कंटाळून गेली. जाऊ दे म्हणलं, इथं वारा धुवून आहे तर इथं काही दिवा टिकणार नाही. मग नुसतं महाराजांनी जे कथा सांगितली ते ऐकली. नंतर आम्हाला आमच्या ह्या आजी भेटल्या. ह्या आजी मोठ्या खतरनाक, शिवा देण्यात 1 नंबर. पण आमच्यासमोर एकही शिवी त्यांनी दिलं नाही. शेवटीला जे दिली ना ते कान फाडू होती. त्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं तरी पण त्याची काही झोप निपटे ना. त्याच्यानंतर तर बाई तू बसल्या आजीबाईनं ज्या डुलक्या घेणं सुरू केला. मी म्हटलं फुटेज घेऊन घ्या आजीबाईला, आठवणीत तर राहील. फोटोमध्ये गेला तरी माझ्या व्हिडिओमध्ये जिवंत राहील. माणसाचं असंच असायला पाहिजे. गेल्यानंतर कोणी लक्षात ठेवत नाही, निदान व्हिडिओच्या माध्यमातून का होईना 4 लोक आहेत आपण जिवंत राहतो.
जोपर्यंत आपला व्हिडिओ तिथं हाय तोपर्यंत आजीबाई पडते की काय त्याची वाट पाहत होतो. पर आमच्या सासूबाईच्या अंदर लवकरच कोणी ना कोणी संचारित होऊन जाते ना. गेल्या बाई उठवाले त्याईले की पडून जा तुम्ही घरी जाऊन घरात जाऊन आराम करा. आम्ही वाट पाहून राहिलो तर आजीबाई पडण्याची, पण तसं काही झालं नाही. आमची निगेटिव्हिटी आमच्याच मनात दाबली आमच्या आईनं. सटकन गेल्या नाही लागन किती म्हणे पडल्यानंतर. खरंच त्याच्यासारखं मन त्याच्याच जवळ आहे. गेल्या बाई पटकन त्याईले म्हणलं की तुम्ही घरात जाऊन आराम करा. आजी पण तसच्या मस्त नाही का माहिती बामणाची पोती ऐकतो म्हणे, पण याची पोती ना कोणाला समजली ना काही. शिवाजीचं नाव मात्र येतं, शिवाजीचं नाव येतं मात्र उदयाचं. अरे झालं जवायनं नवरींचं नाव घेतलं ते बडं तडकतं होतं. नवीन ना काही जवायचं नाव घेतलं नाही आणि थोडेसे चुकले होते तर ते चूक त्याच्या चेहऱ्यावर दिसते अशी वाली. आता त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला, बढिया मज्जा आली. आणि आमच्या नवरीबाईला काही मुखानं पाठ नव्हतं, सटकन मोबाईल घेतला आणि पटकन नाव घेतलं आणि मोकळी झाली. त्यातल्या त्यात मग आमच्या जावयाने एक नवीन असं सांगितलं की आम्ही असं नाव घेत असते का, पण ते नाव त्याने त्याच्या वाईफचं घेऊन दाखवलं. ते बडं तडकतं होतं. पहिल्यांदा असंच वाटलं, नंतर मग ते खूपच जबरदस्त होतं. निळे पाणी आकाशात, हिरवे हिरवे रान छान, शुभमराचे नाव घेते ठेवून सर्वांचे मान. असं सांगायला पाहिजे तर मोबाईल मध्ये पाहून राहिली. आता मोबाईल पाहिला ना आता 101 रुपये यायची पुढे आहे ना मोबाईल. हा मी घेतो ना पापा घे ना मला काय जाते. आई तुझे नाव घेतो शिवानी तुम्ही असं नाही पाहतो असं पाहतो. तुम्ही कसं नाव घेऊ शकता? मला नको विचारू. एकदम खतरनाक वाला नाव घेऊन दाखव. हा तुम्ही सांगा. हा सांगा नाव घ्या, घेऊन घ्या आता त्या निमित्तानं घेऊनच घ्या. सांग का हा सांगा खरं सांगा. आपणच लोक आहे, आपल्याच घरचे आहे. फक्त मा मागा तुम्ही बोलता फक्त का तुम्ही बोलता. भाताले इंग्लिश मध्ये काय म्हणते? राईस. राईस. हा राणी मावली खरी राईस. अरे बाप. मग पाय बरं असं काही तू. आणि तू काहीतरी काहीच नाही आहे. मी काहीच नाही. खतरनाक वाले घेते म्हणते ना, खतरनाक वाले. तांदूळ आले सुमे दल्ला को भात राणी आहे मावली पहिली वाली choice. अरे बापरे, पहिली मोहिली चॉईस. मंगळसूत्रात आहे काळे मणी, अविनाश राव आहे माझे धनी. त्याला द्या पैसे द्या. नाव घेतलं ना पोराचं. 10 रुपये भेटले. मी काय म्हणलं अहो ते त्याला पती पती तर पिऊ राहिलो. समजले नाही ना व प्यायला बसला तुमचे. तुम्हाला काय सांगितलं, सोनं चांदी दिलं ते 10 रुपये नाही दिले. सोनं आणि चांदी दिलं. दाखवू तुमच्या बहिणीच्या तोंडावर जरा का फोकस मारून. सोनं चांदी आहे ना. सोनं चांदी. उन्हाळ्याचे दिवस आमच्या विदर्भातलं फेमस जेवण म्हणजे का तुम्हाला चला ताटापर्यंत नेतो. ताटामध्ये तुम्हाला दिसन बर्फी आणि त्याच्यासोबत दिसन भजे, शेव आणि वरण भात आणि मठ्ठा गरम गरम बढिया लागते. आणि खाली तुम्हाला सांगतो ना, ज्या ह्या रोडवर बसून आहे एवढा खतरनाक गरम होता ह्या सिमेंट रोड का सांगू. आमच्या विदर्भाची शान आहे म्हणलं. वांग्याची भाजी, वरण भात, पोळी हेच भेटते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये. अजून कुठं काहीच नाही भेटत. याची चव हा जबरा. असं यम्मी टेस्टी जेवण तुम्हाला उन्हाळ्यात आणि उन्हाळ्याच्या लग्नात आणि विदर्भाच्याच थाळीमध्ये भेटन बरं का. तर कधी विदर्भाच्या थाळीमध्ये तुम्हाला जेवायचं असन तेही गावचं जेवण तर गावात जाऊन नक्की जेवा. तुम्हाला वांग्याची भाजी, हे लेकरवाळी भाजी तुम्हाला कुठंही भेटणार बरं का. ह्या आपल्या बहिणी आणि वहिनी आणि ह्या आपल्या माया त्या मठ्ठा पिऊन राहिल्या. आणि तडकतं बडकतं जेवण झाल्यावर आम्ही सगळे लागलो आपापल्या गावाच्या रस्त्यानं. काही खरं नाही बाप्पा. आई इकडे काय
जेवणा तू वांग्याची भाजी मग कशी झाली ह्याची भाजी मस्त झाली कशी झाली म्हटलं सुपर तरी फोटा काढू का घे बढिया तू या नाही काढत तू टार्गेटच नाही आमचं अशा पद्धतीनं सगळ्यांचं जेवण पार पडलं आणि मग सगळेजण आपापल्या गावाच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. जेवण खूप झक्कास होतं. हे दिवस कसे गेले पता नाही लागला. आजीचा डायलॉग ऐकून नाही देते लॉक लावून आहे लॉक लावून आहे तोंडाला. अर्धी समजली अर्धी तर डोक्याच्या वर गेली. काही खरं नाही बाप्पा असं लग्न पार पडलं. जाम मजा आली. प्लीज व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.